नमस्कार. आज 17 जून 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, हा आठवडाही कोर्टाच. पुढील वर्षभराच्या पेयजलाचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. पहा, यावर्षीचा जर धरणातील साठा तुम्ही पाहिला तर एकूण 25% धरणातील साठा आहे. ओके, मग यावर्षी थोडं जरी पाऊस पडलं तरी आपण पहा 25% उर्वरित जर पाऊस पडलं तर 25 आणि 25 अशा पद्धतीने 50% धरणातील साठा होईल व त्यानिमित्ताने यावर्षी तरी आपण कसं बसं काढू शकतो. पण नेक्स्ट इयरचं काय, नेक्स्ट इयर आपलं पाणी जल साठा कशा पद्धतीने असेल, मग यासाठी पहा आतापासूनच आपल्याला नियोजन करायचं आहे व अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानंतर पहा, आता या सर्व बातम्या आपण पाहत आहोत म्हटल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की यावर्षी पाऊस खूप कमी होणार आहे, बरोबर. मग हे पाऊस कमी का होणार आहे, तर त्याला कारण आहे पहा अल निनो. आता अल निनो काय आहे हे आपण जिओग्राफीमध्ये ऑलरेडी शिकलात किंवा याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी ते डिटेलमध्ये डिस्कशन केलेलंच आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला माहिती नसेल तर आपण काय करूयात, पूर्वीचे जे लेक्चर्स आहेत त्यामधील जे क्लिप आहे ते एक्सट्रॅक्ट करून मी परत एकदा अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर पहा हे सर्व होत आहे अल निनोमुळे. मग आता फक्त महाराष्ट्राला त्याचा फटका होणार आहे का, किंवा आज घडीला देवेंद्र फडणवीसच चर्चा करत आहेत, बाकीचे मुख्यमंत्री वगैरे चर्चा करत आहेत का, तर पहा अगदी याचा फटका आपला फक्त महाराष्ट्राला नाही आहे तर संपूर्ण देशाला आहे. त्यातल्या त्यात 12 राज्यांना सगळ्यात जास्त फटका आहे. मग अगदी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःहून लक्ष घालत आहेत अल निनोच्या प्रभावामुळे, मग अगदी तशाच पद्धतीने पहा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान केंद्रीय स्तरावरती 12 राज्यांना तशा पद्धतीने निर्देश दिले आहेत. मग 12 राज्यातील जे जिल्हाधिकारी आहेत त्यानंतर कृषी विभागातील जे अधिकारी आहेत ना त्यांना पण अशा पद्धतीने निर्देश दिलेले आहेत. मग या घटनेवरून आपल्याला काय लक्षात येतं, पहा एक IAS मोटिवेशन तुम्ही इथं घेऊ शकता. तर नक्कीच तुम्ही उद्या IAS झाल्यानंतर तुमच्या मागे हे सर्व असतं, म्हणजे जिल्ह्याचं पूर्ण आपत्ती व्यवस्थापन करणं हे तुमच्याकडेच असतं, बरोबर आहे. म्हणजे अगदी पहा पाऊस कमी पडला तरी आपत्ती व्यवस्थापन आणि पाऊस जरी जास्त झाला तरी आपत्ती व्यवस्थापन. मग नक्कीच पहा जे जिल्ह्याचं संपूर्ण नियोजन जे आहे ते तुमच्या हातात असतं. जवळपास 150 पेक्षा जास्त किंवा 150+ समित्यांचे तुम्ही अध्यक्ष असता. या निमित्ताने अगदीच IAS होणं का गरजेचं आहे किंवा व्हर्साटाईल जी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे ती याच कारणामुळे मिळणार आहे. आय होप ही बातमी तुम्हाला नक्की समजली असेल. ओके, त्यानंतर पहा बॅकवर्ड लिंकेजेसमधून अल निनो आणि ला निना या 2 गोष्टी प्लीज एकदा लक्षात घ्या, कारण हे परीक्षेला यावर्षी विचारलं जाऊ शकेल. डन. नेक्स्ट आहे पहा शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरे गटात पुन्हा फूट पडण्याची चिन्ह आहेत. प्रश्नचिन्ह आहे पहा, आपण त्याबद्दल काही बोलू नये, पण पहा महाराष्ट्रातील ही बातमी आहे, या निमित्ताने थोडंसं कन्सर्जली आपल्याला ते पाहायचं आहे. 19 जून जाऊ द्यात, मग पाहूयात उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटतो किंवा वाचतो. म्हणजे खरंच थोडंसं चॅलेंजिंग आहे आता महाराष्ट्रासाठी. नेक्स्ट आहे ई चलानच्या नावाखाली देशभरात आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे पहा अगदीच तुम्हाला पण जर ई चलानच्या नावाने एखादा जर संदेश आलेला असेल तर प्लीज त्याला ओपन डायरेक्टली करायचं नाहीये, किंवा जी लिंक असेल किंवा जास्त करून पहा व्हॉट्सअपवरती आपल्याला APK फाईल येतात. अँड्रॉइड युजर आहेत ना त्यांनी प्लीज APK फाईलला इन्स्टॉल वगैरे करू नकात. असं का, तर पहा अगदी जरी तुमच्या मार्फत इन्स्टॉल वगैरे झाली असेल, आता अगदी माझ्या पण कॉलेजच्या ग्रुपमध्ये डायरेक्टली ती फाईल वगैरे यायची. ओके, म्हणजे अगदी आपल्याकडे असतात तशा पद्धतीने, कारण आपल्याकडे स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आलेला आहे, परंतु स्मार्ट व्यक्ती झालेली नाही आहे आपल्या देशामध्ये, बरोबर. त्यासाठी पहा डिजिटल साक्षरता खूप महत्त्वाची आहे. आता बॅकवर्ड लिंकेजेस मी तुम्हाला दिलं, पहा डिजिटल साक्षरता परीक्षेला प्रश्न किंवा निबंध येऊ शकतं डिजिटल साक्षरताबद्दल. ओके, मग आजचं तुमचं जे निबंधाचं टॉपिक असेल त्या आगामी संडेला तुम्हाला डिजिटल साक्षरतेवरती निबंध लिहायचा आहे. ओके, टॉपिक तुम्हाला दिलेला आहे. आता डिजिटल साक्षरते तुम्हाला निबंध आहे, बरोबर. मग डिजिटल साक्षरता आपल्या देशात आहे का, तर बिलकुल नाही. हा, आता इथून आणखीन एक बॅकवर्ड लिंकेजेस, डिजिटल साक्षरतेमध्ये पहिल्यांदा राज्य कोणतं झालेलं आहे, तर केरळ झालेलं आहे. पहा, ओके, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. डन. तर आता वापस या तुम्ही, तर पहा डिजिटल साक्षरता नाही आहे, त्यामुळे कॉलेजच्या इव्हन म्हणजे जे प्रशासकीय जे ग्रुप असतात ना त्यामध्ये पण अशा पद्धतीने APK फाईल वगैरे फिरत असतात. ओके, तर त्या इन्स्टॉल करू नका. जरी तुमच्या मार्फत इन्स्टॉल जरी झालेली असेल तर लागलीच त्वरित तुम्ही इंटरनेट वगैरे बंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे जे बँकेचे पासवर्ड वगैरे आहेत ते पण तुम्ही बंद करणं अपेक्षित आहे, बदलणं ते अपेक्षित आहेत. ओके, मग हे इथं देण्यात आले आहेत. आता अगदी ई चलान म्हटल्यानंतर आपण नक्कीच घाबरतो पहा पहिल्यांदा, कारण माझी व्हेकल जी आहे ती घरीच होती व मी तर कुठे चलान वगैरे किंवा कुठं सिग्नल वगैरे तोडलं नाही, त्यामुळे आपण काय करतो पाहायला जातो त्या लिंकवरती क्लिक करून, किंवा मी कुठं हेच तोडलेलं आहे, सिग्नल तोडलेलं आहे म्हणून. पण अगदीच जर तिथं गेलात ना तुम्ही तर डायरेक्टली ते आपल्या बँकेचे डिटेल्स वगैरे त्यामधून गोळा केले जाऊ शकतात. मग यासाठी तुम्ही म्हणाल की मग
काय करायचं आपण आता पहा, एखादी ऑफिशियल नोटिफिकेशन पण येते. ओके, कधी कधी आपल्या मार्फत अनावधानाने सिग्नल तुटलं जाऊ शकतं, बरोबर आहे. मग त्यावेळेस काय करायचं, मग नक्कीच पहा ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही प्लीज भेट देत चला व ऑफिशियल वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमच्या आरसी बुक वगैरे तुम्ही चलान तुमचं चेक करत जाऊ शकता. पण SMS जर तुमच्याकडे तशा पद्धतीने प्राप्त झाले तर प्लीज तुम्ही हे करू नका. ओके, आता ही जी बातमी आहे ती लोकसत्तामध्ये ऑलरेडी डिटेलमध्ये दिली आहे 5-4 वरती, तेच सर्व बातमी इथं फ्रंट पेजवरती कव्हर करत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 परिषदेनिमित्त मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण चर्चा झाली. पण पहा, आता अमेरिकेबद्दल मला आजच्या लेक्चरमध्ये बोलायचंच आहे व द हिंदूमध्ये तर भरभरून बातम्या आल्यात अमेरिकेबद्दल. ओके, अमेरिका इस्रायल म्हणजे अगदी जे आपलं गरजेचं होतं ना त्या बातम्या आलेल्या आहेत. मी त्याबद्दल नक्कीच चर्चा करणार आहे. तत्पूर्वी मला एकदा लोकसत्ता संपवू द्या. ओके, नेक्स्ट आहे पहा, नीटच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामवरती बंदी आलेली आहे. व पहा, तुमचं जर BSNL जर असेल, आता माझ्याकडे BSNL आहे त्यामुळे नेट प्रोव्हायडर त्यांनी बंद केलं आहे, डायरेक्टली टेलिग्रामचा ॲक्सेस मला घेता येत नाही आहे. ओके, हां, पण जिओच्या नेटवर्कद्वारे पहा टेलिग्राम सध्याला तरी ॲक्सेसेबल आहे. ओके, मग नक्कीच पहा 22 जूनपर्यंत यांनी मर्यादा टाकली त्या ॲपवरती. त्यानंतर अँड्रॉइड जे युजर आहेत त्यांनी प्लीज एकदा टेलिग्राम तुमच्या मोबाईलमधून गेलं तर ते वापस येणार येणार नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही, कारण ते प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलेलं आहे. ओके, कुठे गेला, ही बातमी इथं आलेली आहे पहा की प्ले स्टोअरवरून टेलिग्राम हटवण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही आता लगेच अनइन्स्टॉल करू नका टेलिग्रामला. त्यानंतर जे ॲपलचं ॲप स्टोअर आहे त्यावरती ते आहे, परंतु तिथं अपडेट आलेलं आहे. जर अपडेट जर केला तर ते टेलिग्राम जाणार आहे. त्यामुळे प्लीज जैसे ते सिच्युएशनला आपण थांबूयात, 22 जूनपर्यंत पाहूयात. आणि नंतर आपला पण व्हॉट्सअपबद्दल तशा पद्धतीने चॅनल वगैरे सुरू करावं लागेल. ओके, होप लवकरात लवकर हे चालू होईल टेलिग्राम, कारण टेलिग्रामची आपल्याला खूप गरज आहे व ती खूप मदतगार साबित आहे आपल्यासाठी, कारण सध्याला तयारीमध्ये आहोत या निमित्ताने. व उर्वरित जर तुम्ही म्हटलात की टेलिग्राम खरंच गरजेचं वगैरे नाही, तर ते बिलकुल गरजेचं नाही. पाच सोशल मीडिया ॲप कोणतेही गरजेचं नाही. तुम्ही डायरेक्टली फीचर फोन पण वापरू शकता, ते बेटर असेल. पण ॲज अ शिक्षक या नात्याने मला ते कदाचित लागत आहे थोडंफार प्रमाणात. ओके, कारण विद्यार्थ्यांचे ॲन्सर वगैरे चेक करत आहेत, ॲन्सर वगैरे चेक करण्यासाठी याचा खूप उपयोग होत आहे या निमित्ताने. त्यानंतर जे इंटरनॅशनल रिलेशनचे लेक्चर्स होते, मी याबद्दलच प्लॅन करत होतो, पण आता मला दुसरा पर्याय तर नक्की शोधावा लागेल. हां, त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनवरून आठवलं, आजपासून म्हणजे आज डेमो लेक्चर पहिलं मी अपलोड करणार आहे यूट्यूबवरतीच इंटरनॅशनल रिलेशनचं. ओके, डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, ही बातमी परत आलेली आहे, टेलिग्रामवर तात्पुरते निर्बंध लावण्यात आलेले आहेत. पण प्रॉब्लेम इथं हा आहे पहा की टेलिग्राम बंद केलं म्हटलं तर नीटचं पेपर वगैरे तशा पद्धतीने फुटायची काय शक्यता कमी आहे का? म्हणजे ज्या व्यक्तींनी पेपर सेट केलेला आहे त्या व्यक्तीला आपण तशा पद्धतीने काय म्हणू शकता, एक आयसोलेट करणं गरजेचं आहे. आता चायनामध्ये वगैरे तसं आयसोलेट केलं जातं. अगदी आपल्या पण देशामध्ये आपण आयसोलेट करू शकतो ना. पेपर निघाल्यानंतर काही कालावधीसाठी त्या व्यक्तींना आपण आयसोलेट करू शकतो, कारण या केसमध्ये तसंच झालेलं आहे. ओके, म्हणजे जे पेपर सेटर होते तेच तिथे काय केले पहा, त्यांनीच पेपर फोडले होतं नीट एक्झाममध्ये. मग नक्कीच पहा, त्यांनाच पहिल्यांदा आपण आयसोलेट केलं, कारण पहा बजेटच्या वेळेस आपल्या देशामध्ये आयसोलेट केलं जातात. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस जे ऑफिसर्स वगैरे असतात पहा, जे बजेट बनवत असतात, त्यांना हलवा सेरेमनी वगैरे तुम्ही ऐकली असेल, मग त्यामध्ये त्यांना आयसोलेट केलं जातं बजेट बनवण्यासाठी. ओके, मग अगदी आपण पेपर काढत आहोत तर मग नक्कीच त्यांना आपण आयसोलेट करणं गरजेचं होतं. ओके, बट ते पण ठीक आहे. अन्य जी गोष्ट महत्त्वाची आहे ते, टेलिग्रामला बंद करून व्हॉट्सअपवरती वगैरे पेपर फिरू शकणार नाही का? इंस्टाग्रामवरती पण पेपर फिरू शकतो. म्हणजे प्रश्नचिन्ह भरपूर आहेत पण उत्तर नाहीत. त्यामुळे जाऊ द्यात, आपण जे आहे त्याला योग्य मानून पुढे जाऊयात. पण पहा, टेलिग्राम म्हणजे अगदी भारत देशामध्ये सगळ्यात जास्त युजर या टेलिग्रामचे आहेत, त्यामुळे थोडंसं फटका सगळ्यांना बसलेला आहे. मग नक्कीच पहा, इंटरनेट फ्रीडम फाउंडेशननी याबद्दल आक्षेप घेतला आहे की सरकारने असं कसं करू शकतं म्हणून. ओके, पाहूयात. 22 जूनपर्यंत आहे ही, तर आपण पण त्यांना सपोर्ट नक्की करावं लागेल. ओके, नेक्स्ट न्यूज आहे पहा, झोपेचे चक्र सुधारल्यास मेंदू अधिक कार्यक्षम होईल अशी केस स्टडी आलेली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही पण पहा, स्लीप सायकल जी आहे ती तुमची चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करा. आता अगदीच पहा, डिसिप्लिन कशा पद्धतीने येते तर याच पद्धतीने येते पहा. तुम्ही तुमच्या वेळा पाळा फक्त. ओके, जर तुम्ही तुमच्या वेळा पाळलात, म्हणजे स्लीपच्या पण आणि त्यानंतर जेवणाच्या पण जर वेळा पाळलात, तर मेंदूला त्या पद्धतीने सवय लागेल व तुमची जी मेंदूची कार्यक्षमता आहे ना ती अगदी चांगल्या पद्धतीने जास्त वाढेल, असं यांनी केस स्टडीमध्ये सांगितलेलं आहे. कारण हे उंदरांवरती त्यांनी प्रयोग केलेला होता. मग त्यांच्या उंदरांवरती प्रयोग तो यशस्वी झाला. मग त्यामुळेच त्यांनी म्हणत आहेत की हे माणसावरती पण अगदी याच पद्धतीने चालेल. त्यामुळे झोपेचे चक्र तुम्ही नक्की सुधारा. ओके, जर असं केलात तर नक्कीच यश तुमच्या हातात आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट देश विदेश पेज, घटना दुरुस्तीसाठी पुन्हा प्रयत्न, अधिवेशनात वादग्रस्त विधेयक पुन्हा मांडण्याची तयारी NDA मार्फत केली जात आहे. आता पहा,
सध्याला TMC ओके तृणमूल काँग्रेस ओके तृणमूल काँग्रेसचे 28 जे खासदार आहेत त्यापैकी 20 खासदारांनी पक्ष पासून फारकत घेण्याचा व दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा किंवा विलिनीकरण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. व तो निर्णय त्यांनी कशा पद्धतीने घेतलेला आहे पहा, जे 20 खासदार आहेत ना त्यापैकी त्रिपुरामधील एक पक्ष आहे, आता त्या पक्षाचं मला पण नाव माहिती नाही आहे, पण डिटेलमध्ये आल्यानंतर ते नक्की सांगेन मी तुम्हाला. ओके, तर त्या पक्षासोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्रिपुरामधील म्हणजे कोणालाही नाव माहिती नाही अशा पक्षासोबत. आता त्याचं नाव आहे पहा N पासूनच सुरू होतं, आता ते लवकर लक्षात येत नाहीये, सॉरी फॉर दॅट, पण मी लवकरच सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. ओके, तर पहा त्या पक्षासोबत त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच काय, जे इंडिया आघाडी आहे किंवा विपक्ष आहेत ना त्यांची 20 खासदारांची ताकद कमी झाली व 20 खासदारांची ताकद कोणाची वाढली, NDAची वाढलेली आहे. व लास्ट वेळेस त्यांनी महिला आरक्षणासंदर्भाचं जे विधेयक आणलं होतं त्याच्या मागेच डिलिमिटेशन कमिशन आणि म्हणजे जागावाढी पार्लमेंटमधील जे जागावाढ आहे त्याचं जे विधेयक आणलं होतं ते किती मतांनी पडलं होतं, फक्त 54 मतांनी ते पडलं होतं. मग आता यामध्ये त्यांनी भर किती काढली पहा, 20 मत तर आता यांच्या पॉझिटिव्ह आली, म्हणजे आता 34 मतांवरती त्यांचं घोडा आणणार आहे. ओके, मग यासाठी पहा त्यांनी कोणासोबत मतांतर वगैरे करत आहेत किंवा कोणासोबत बोलाचाली सध्याला होत आहे, तर द्रमुक सोबत त्यांची बोलाचाली होत आहे. मग हा जर द्रमुक पण जर फुटला तर नक्की पहा, किंवा द्रमुकचे पण खासदार जर जाऊन यांना मिळाले काय म्हणू शकता NDA आघाडीला, तर नक्की हे विधेयक परत एकदा आणलं जाऊ शकतं. मग आता प्रश्नचिन्ह आहे पहा की नक्कीच जसं द्रमुक पार्टीचं तुम्ही पाहिलात किंवा त्यांची आयडिओलॉजी जर पाहिलात ना तर ते म्हणतात की आमच्यासोबत अन्याय होत आहे, बरोबर. मग जर खऱ्यात त्यांना वाटत आहे की आपल्यासोबत अन्याय होईल तर पहा त्यांनी अगदीच हा निर्णय घेऊ शकतात किंवा घेऊ पण शकत नाहीत. ओके, त्याबद्दल आत्ताच आपण काही म्हणू शकत नाही, परंतु आता 34 खासदार कशा पद्धतीने ते मिळवतील किंवा ठाकरे गटांचे पण त्यांनी आमदार मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ठाकरे गटांकडे आमदार नाही, माय बॅड, तर 9 खासदार आहेत ठाकरे गटाकडे. ओके, मग यांच्यापैकी 9 खासदारांपैकी जर 6 खासदार तिकडे जर गेले तर नक्कीच पहा अशा पद्धतीने करून हे परत विधेयक आणलं जाऊ शकतं. मग यासाठी पहा जे इंडिया आघाडी आहे त्यांना त्यांचे खासदार किंवा विरोधक जे आहेत त्यांना परत एकदा एकत्र येणं काळाची गरज आहे. अन्यथा म्हणजे अगदीच पहा 850 अशा पद्धतीने तिथे लोकसभेमध्ये खासदारांची संख्या वाढवण्यात येईल व खासदारांची ती संख्या वाढवल्यानंतर डिलिमिटेशन कमिशन बसेल व डिलिमिटेशनमध्ये प्रॉब्लेम हाच आहे की नॉर्थला जास्त काय म्हणू शकता, नॉर्थला जास्त जागा मिळणार आहेत व साऊथला कमी जागा मिळाल्या, त्यामुळे नॉर्थकडे जास्त एज असणार आहे व जो पक्ष नॉर्थमध्ये चांगला तो पक्ष देशावर राज्य करेल, ही सिच्युएशन आपल्या भारत देशामध्ये येऊ शकेल परत एकदा. मग यासाठीच पहा विरोधकांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. हे आता आपण पाहिलेलंच आहे, याच्यापूर्वी पण आर्टिकल्स वगैरे पाहिलेले आहेत ती. आता काही विद्यार्थी म्हणतील हे सर असं का, तर याच्यासाठी प्लीज तुम्ही किंवा रेग्युलर राहा. आता अगदीच भरपूर विद्यार्थी रेग्युलर आहेत, मला अगदीच ते चांगलं वाटलं, त्याबद्दल खरंच धन्यवाद. पण ठीक आहे, आपण याला आगामी लेक्चर्समध्ये वगैरे नक्की पाहणार आहोत. ओके, नेक्स्ट न्यूज आहे पहा, इराण नंतर मोर्चा युक्रेनकडे. आता अगदीच युद्ध संपवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याची ट्रम्प यांची G7 मध्ये ग्वाही त्यांनी दिलेली आहे, पण इराणमध्ये जे युद्ध संपवत आहेत ते खरंच कशा पद्धतीने संपवत आहेत त्याबद्दल आता चर्चा करूयात आपण. ओके, तर चला, द हिंदूमध्ये ना पूर्णतः पेजेस त्याबद्दल आलेले आहेत, 2 पेज भरून आर्टिकल आले आहेत इराणबद्दलचे. ओके, हा एक आर्टिकल महत्त्वाचा, नेक्स्ट आर्टिकल आहे, त्यानंतर 3rd आर्टिकल आहे आणि 4th आर्टिकल आहे. 4 पेजेस भरून इराणबद्दल त्यांनी आर्टिकल दिले आहेत. मग आता त्याला ना मी चांगल्या पद्धतीने डायरेक्टली सेपरेट पेजवरती समजावून सांगतोय. तर पहा, 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका इस्रायलच्या सांगण्यावरून इराणवरती आक्रमण केलं व अयतुल्ला अली खमेनी यांचं त्यांनी खात्मा केला. म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते यांचा त्यांनी खात्मा केला, बरोबर आहे. मग इराणच्या सर्वोच्च नेत्यांचा खात्मा केल्यानंतर अमेरिका काय म्हणत होतं पहा, युद्धामध्ये येण्यासाठी त्यांनी काय म्हणत होते की आम्हाला इराणमध्ये किंवा अयतुल्ला अली खमेनी यांचं आम्ही निधन का केलं किंवा त्यांना आपण का मारून टाकलं, तर पहा आम्हाला इथे काय लावायची आहे, इराणमध्ये डेमोक्रेसी आणायची आहे. ओके, हा एक त्यांचा पॉईंट होता, डेमोक्रेसी आणायची. त्यानंतर इराण जे न्यूक्लिअर स्टॉक पॉईल सध्याला बनवत आहे किंवा न्यूक्लिअर वेपन सध्याला बनवत आहे ना त्यावरती पूर्णतः निर्बंध लावायचे आहेत किंवा न्यूक्लिअर त्यांच्याकडून वेपन काढून घ्यायचं आहे, असं USAचा एक अजेंडा होता. त्यानंतर 3rd अजेंडा काय होता पहा त्यांचा, जे स्टेट ऑफ हॉर्मुझ आहे किंवा इराणचं जे संपूर्ण वर्चस्व आहे मिडल ईस्टमधलं वगैरे ते पूर्णतः नेस्तनाबूत करायचं आहे व त्यांचे जे प्रॉक्सी ग्रुप्स आहेत पहा, जे प्रॉक्सी ग्रुप्स आहेत ना त्यांना पूर्णतः बंद करायचं आहे. या अजेंडाला अनुसरून USAने इराणवरती 28 फेब्रुवारी 2026 रोजी आक्रमण केलं होतं. व ज्या विद्यार्थ्यांना ते काय होतं हे माहिती नाही त्यांनी प्लीज माझा व्हिडिओ तत्पूर्वीचा पाहू शकता, 28 फेब्रुवारी रोजीचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये घेतलेला आहे इराण आणि USAचे संबंध. ओके, त्या व्हिडिओमध्ये चांगल्यापैकी तुम्ही समजून घेऊ शकता, बरोबर आहे. मग हे अशा पद्धतीने त्यांनी आक्रमण केलं होतं पहा. मग
पहा USA ला वाटलं होतं की पहा एका दिवसामध्येच मी डेमोक्रेसी तिथं बहाल करेल, कारण व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंटला आपण अशाच पद्धतीने उचललं होतो व तिथे काहीच झालं नाही. पहा त्यांच्या विरोधात कोणीच काही बोललं नाही, आवाजच उठवला नाही व डायरेक्टली त्यांनी राष्ट्रपती वगैरे तिथं त्यांच्या मनाप्रमाणे तिथं बसवलेले आहेत. व नुकतंच त्यांचे जे राष्ट्रपती आहेत ते आपल्या भारत भेटीवर पण आलेले होते लास्ट वीकमध्ये, बरोबर आहे. मग ती तशा पद्धतीने US ला वाटलं होतं की सर्व काही चांगल्या पद्धतीने होईल, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता, बरोबर. पण ज्यावेळेस 8 दिवस झाली त्यावेळेस थोडंसं लक्षात यायला लागलं की आपण कुठेतरी चूक केलेली आहे का, बरोबर. मग नक्कीच पहा 8 दिवसाचे 10 दिवस झाले, 10 दिवसाचे 1 महिना झाले, 1 महिन्याचे 2 महिने झाले. मग USA ला हे नाकीनऊ यायला लागलं की बाबा आपण ब्लंडर केलेलं आहे कुठेतरी. व मी त्यावेळेस पण म्हणजे तुम्ही प्लीज 28 फेब्रुवारीचं माझं लेक्चर पहा, त्यामध्ये मी हेच पॉईंट बोललो होतो की USA जिथं जिथं जातं तिथं मार खाऊन येतं व ती जी थेरी आहे ती प्रूव्ह झालेली आहे, हन्स प्रूव्ह. आता हे असं का म्हणतोय मी, त्याचे 14 पॉईंट मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आता जर तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवरती फॉलो करत असाल किंवा त्यांचे जर ट्विट पाहत असाल किंवा अगदी जर तुम्ही न्यूजला जर फॉलो करत असाल तर तुम्हाला काय म्हणता येईल किंवा USA जे आता अगदी पहा भारत आणि अमेरिका या दोघांमध्ये एक डील साईन होणार होती. पहा ट्रेड डील साईन होणार होती फेब्रुवारीमध्ये. तुम्हाला आठवत असेल बजेट सेशन चालू होतं आपल्या भारत देशाचं व 2 फेब्रुवारी आय थिंक डेट होती. हां तुम्ही प्लीज 28 फेब्रुवारी नाही 2 मार्च आहे का, एकदा प्लीज कन्फर्म करा. 2 मार्चच आहे आय थिंक. 28 फेब्रुवारीच्या नंतरचे तुम्ही प्लीज व्हिडिओ पहा, तिथं मी थंबनेलला चेंज केलं आहे थोडंसं. त्यामध्ये पण मी हाच पॉईंट ठेवला होता की इथं डीलमध्ये काय पहा, जे महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ना तेच देण्यात आले. डेव्हिल लिव्ज इन डिटेल्स त्यावेळेस मी खूप चर्चेला घेतलं होतं. पहा डेव्हिल लिव्ज इन डिटेल्स, तिथं डिटेल्सच देण्यात आले नव्हते. ओके, मग ती तशाच पद्धतीने पहा. आता अगदी भारत देशाने त्यावेळेस डिटेल्स दिले नव्हते, परंतु डोनाल्ड ट्रम्प पुढे येऊ काय करायचे पहा, डिटेल्स मी भारतसोबत हे करणार आहे, मी भारतसोबत ते करणार आहे, असं ते डिटेल्स द्यायला लागले होते. अगदी तसंच आहे पहा. आता इथे काय झालेलं आहे या डीलमध्ये, जसं भारत आणि अमेरिकेच्या डीलमध्ये अमेरिका वर्चस्ववादी होता, अगदी तशाच पद्धतीने पहा 19 जूनला जी डील होणार आहे अमेरिका आणि इराण या दोघांमध्ये, त्यामध्ये आता इराण काय करत आहे पहा, स्वतःहून डिवचण्याचा प्रयत्न करत आहे व ते म्हणत आहे की 14 पॉईंट इथं घ्या, हे घ्या, 14 पॉईंटवरती इथं चर्चा होणार आहे आमच्या दोघांमध्ये, असं ते स्वतःहून म्हणत आहे. व जर तुम्ही USA ला विचारलात, डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलात, तर ते सध्याला चुप आहेत. ओके, ते कोणताही पॉईंट वगैरे बोलत नाही आहेत. हां फेक न्यूज आहे अशा पद्धतीने बोलत आहेत. मग हे 14 पॉईंट कोणते कोणते आहेत ते लक्षात घ्या. तर पहिलं पॉईंट काय होतं पहा, इराणमध्ये अमेरिकेला डेमोक्रेसी आणायची होती. मग ज्यावेळेस पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं की बाबा डेमोक्रेसीचं काय झालं किंवा इराणमध्ये तुम्ही डेमोक्रेसी बहाल करणार होता त्याचं काय झालं, त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं पहा की नाही मी हे कधी बोललोच नव्हतं. म्हणजे एवढा काय म्हणू शकता डबल ढोलकी टाईप हे तर कधीच पाहिलं नाही आपण माणूस की बाबा मी जे म्हणजे त्यांनी तुम्ही पूर्वीचे न्यूजपेपर वगैरे हाताळू शकता, त्यामध्ये त्यांनी काय म्हणतात की नाही मला इथं फक्त डेमोक्रेसी आणायची आहे, दुसरं काहीच नाही आहे किंवा डेमोक्रेसीसाठीच आमचा जन्म झालेला आहे, अशा पद्धतीने USA वागत होतं. पण आता ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं ना तर ते म्हणत आहेत की मी हे कधी बोललंच नाही. ओके, म्हणजे पलटू कुमार अशा पद्धतीने तुम्ही इथं सॉरी, आता आय होप तुम्हाला ती पॉईंट समजला असेल. सॉरी माय बॅड, ज्या व्यक्तींना ते समजलं आहे मी आत्ता जे शब्द उच्चारला ते, पण ठीक आहे तशा पद्धतीने तिथं झालेलं आहे की ते लगेच पलटतात. डन. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे पहा यांचा न्यूक्लिअर बद्दलचा. ओके, न्यूक्लिअर बद्दलचा दुसरा पॉईंट होता. मग डोनाल्ड ट्रम्प यांना आपण विचारलं की बाबा न्यूक्लिअर बद्दल तुम्ही काय करणार आहात किंवा न्यूक्लिअर त्यांनी वापस घेतलेले आहेत का, तर नाही. इराणने काय म्हटलं पहा आम्ही घेतलेलं नाही आहे. व USA ला तर विचारल्यानंतर त्यांनी त्याबद्दल काही उत्तर वगैरे दिले नाही. JD व्हान्स यांनी पण उत्तर काही दिलेलं नाहीत पहा. तर इराणला ज्यावेळेस विचारलं ना, इराण म्हटलं की नाही आम्ही क्लीन एनर्जीसाठी वगैरे हे चालूच ठेवणार आहोत व आम्ही रिसर्च वगैरे त्यावरती करणारच आहोत. आता इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट येतो पहा, जे डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामा यांना ओरडत होते किंवा तुम्ही एकदम वर्स्ट डील केला तर इराणसोबत वगैरे जे पद्धतीने शिवा त्यांनी पहिल्या टर्ममध्ये देत होते ना, हेच यांच्या अंगी येत आहे. कारण बराक ओबामा यांनी इराणसोबत एक डील केली होती न्यूक्लिअर डीलबद्दल. ओके, व त्यांनी म्हटलं होतं की न्यूक्लिअर जे वेपन आहे इराण जे न्यूक्लिअर त्यानंतर त्यांचं जे युरेनियम आहे ना ते रशियासोबत तिथं शेअर करणार होतं. पण डोनाल्ड ट्रम्प यांना ते पटलं नाही व त्यांनी 2008 मध्ये पहा इराणवरती डायरेक्टली सँक्शन लावली, ते पण कोणाच्या म्हणण्यावरून, इस्रायलच्या म्हणण्यावरून. व त्या सँक्शनचे परिणाम कोणावरती झाले पहा, इंडियावरती झालेले होते. त्यामुळे आपण चहाबहार पोर्ट बांधलेला आहे इराणमध्ये, बरोबर. मग ते चहाबहार पोर्ट ऍक्सेस करण्यामध्ये आपला प्रॉब्लेम कोण करत आहे तर डोनाल्ड ट्रम्प करत आहे. व हे कशामुळे तर 2018 मध्ये USA आणि इराण या दोघांची न्यूक्लिअर डील तिथं
कोलॅप्स झाली होती या कारणानिमित्त डोनाल्ड ट्रम्पला आपण म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं ऐकत आपण जे इराण सोबतचं जे करार केलेले होते, पेट्रोलियम पदार्थ आपण इराणकडून याच्यापूर्वी मागवत होतो ते आपण तिथं बंद केले होते 2018च्या नंतर. त्यानंतर आपण चाबाहार पोर्टमध्ये जी गुंतवणूक केली होती ती पण आपण बंद करावं लागलं का, तर नक्कीच आपण डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकलं होतं. मग या कारणानिमित्त पहा आता न्यूक्लिअर डील मग आता काय झालं तर पहा जी 2015 बराक ओबामा यांनी जी डील साईन केली होती ना ती खूप बेस्ट होती, यांच्यापेक्षा ती बेस्ट डील होती कोणाची, बराक ओबामा याची. परंतु आता यांनी काय केलंय पूर्ण पाणी घातलेलं आहे. म्हणजे जे बराक ओबामा यांनी केलेलं होतं म्हणजे त्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन ठेवलेल्या होत्या, पण आता डोनाल्ड ट्रम्प आले मग त्यांनी काहीच नाही टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत ना त्या फक्त इराण लावत आहे आज घडीला. अमेरिका तिथं काहीच टर्म अँड कंडिशन लावू शकत नाहीये. यावरून आपल्याला काय लक्षात येतं पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी एक सुखद स्वप्न जे पाहिलं होतं ना ते त्यांनी पूर्णतः त्यावरती पाणी फेरलेलं आहे. मग नक्की एकंदरीत सांगायचं जर म्हटलं तर इराण आता न्यूक्लिअर डील पासून पुढे इराण आता न्यूक्लिअर वेपन जे आहे ते बनवणार नाही का, तर बिलकुल बनवणार. ओके, तो आता न्यूक्लिअर पासून वापस जाऊ शकत नाही. कारण पहा अगदी युएसएने किंवा अगदी पहा एखाद्या जखमी शरीराला जर तुम्ही तशा पद्धतीने लवचलात तर नक्की तो तेच करणार आहे ना, कारण त्याच्याजवळ खोने केले कुछ राहाही नाहीये. ओके, अगदी तशाच पद्धतीने सर्वोच्च नेत्याला त्यांनी मारून टाकलं, मग आता त्यांच्याजवळ खोने केली राहा क्या बचा ही क्या था. अगदी त्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलात तर इराण आता न्यूक्लिअरवरती काम करणार आहे हे तर इथं नक्की झालेलं आहे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल. त्यानंतर थर्ड आहे पहा, थर्ड यांनी काय म्हटलेलं होतं, कुठे गेला, न्यूक्लिअर झालं त्यानंतर प्रॉक्सी वॉर्स. ओके, आता पहा या प्रॉक्सीबद्दल तर खूप मजेशीर आहे. आता अगदी परीक्षेला आपण हे प्रश्न विचारलं जाऊ शकतं. लास्ट इयरला आरबीआयच्या ग्रेड बी परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता. तर इराणचे जे प्रॉक्सी आहेत ते कुठं कुठं आहेत. पहिला आहे पहा लेबनानमध्ये. लेबनानमध्ये कोण आहेत, हेजबुल्ला. ओके, हे आहेत प्रॉक्सी. त्यानंतर लेबनान, त्याच्यानंतर पहा येमेन, हा प्रश्न आलेला होता आरबीआयला. येमेनमध्ये कोण आहेत, हौती. त्यानंतर पॅलेस्टीनमध्ये कोण आहेत तर हमास आहे. ओके, आणि इराणची स्वतःची आर्मीचं नाव काय आहे, इराण, तर IRCGC. ओके, हे आहे. तर प्लीज हे थोडंसं प्रॉक्सी ग्रुप जे आहेत ते लक्षात ठेवा. प्रॉक्सी ग्रुप म्हणजे काय, तर अगदी पहा इराण जो देश आहे ना, इराणच्या आजूबाजूचे जे कंट्रीज आहेत ना तिथं इराणचे मिलिटरीचे थोडे सबस्टन्सेस ते त्यांनी उभा केले आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी मिलिटंट ग्रुप त्यांनी उभा केले आहेत. जसं लेबनानमध्ये गेला तर तिथं हिजबुल्ला नावाची जी आर्मी आहे ती इराणसाठी काम करते लेबनानमध्ये. त्यानंतर येमेनमध्ये हौती नावाची काम करते. त्यानंतर पॅलेस्टाईनमध्ये हमास काम करतं इराणसाठीच, पण इस्रायलला वेढण्यासाठी त्यांनी हे काम केलेलं आहे बेसिकली. मग आता पहा हे जेव्हा समजलं मग अगदीच महत्वाचं काय पहा इथे आज घडीला हे जे प्रॉक्सीवरती लेबनॉनवरती हल्ला करत आहे म्हणजे कोणावरती, हिजबुल्लावरती कोण आक्रमण करत आहे, इस्रायल करत आहे. तुम्हाला लास्ट मंथ पासून किंवा अगदी ज्यावेळेस न्यूक्लिअर डील साईन होणार आहे, न्यूक्लिअर म्हणतोय पीस डील ज्यावेळेस साईन होणार आहे अमेरिका आणि इराणमध्ये ज्यावेळेस डील जी आहे ती साईन होणार आहे ना त्यावेळेस ना इस्रायल ह्या लेबनॉनवरती आक्रमण करत आहे. लास्ट इयरला पहा पेजर अटॅक झाला होता ह्या हिजबुल्लाच्या अधिकाऱ्यांवरती झाला होता लेबनॉनमध्ये. ओके, मग तशाच पद्धतीने जर तुम्ही याला पूर्णतः पाहिलात तर आपल्याला काय लक्षात येत आहे, तर इस्रायल ही डील होऊ द्यायचं नाही इस्रायलला. ओके, मग पहिल्यांदा ज्यावेळेस युद्ध चालू झालं होतं त्यावेळेस पण त्यांनी तोच पॉईंट ठेवला होता की प्रॉक्सी जे ग्रुप्स आहेत इराणचे त्यांनी पूर्णतः बंद करतील. पण या डीलमध्ये त्यांनी काही चर्चाच केली नाही. प्रॉक्सी बद्दल एक शब्दही नाही आहे. पहा प्रॉक्सी ग्रुप बद्दल त्यांनी काय म्हटलं की बा आपण फक्त याच्या पुढे चर्चा करणार आहोत, पण प्रॉक्सीला बंदी असं त्यांनी कुठेही दिलं नाही. मग या सर्व गोष्टी जर पाहता अमेरिकेचा इथं हार झालेली आहे का जिंकलेला आहे अमेरिका, तर पूर्णतः पहा अगदी अमेरिका इथं हारल्यासारखं आपल्याला बेसिकली दिसत आहे. कारण सर्व जे पॉईंट्स आहेत ते कोण टर्म्स अँड कंडिशन कोण ठरवत आहे आज घडलं तर इराण ठरवत आहे. मग यामुळे पहा आग बबुला कोण झालाय यामध्ये, इस्रायल झालाय की अमेरिकेला काही समजतच नाहीये, तो सध्याला न्यूक्लिअर डील साईन वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहे असं ते न्यूक्लिअरच म्हणतोय वारंवार मी, तर पीस डील साईन करण्याचा प्रयत्न करत आहे असं इस्रायल आरोप करत आहे अमेरिकेवरती. परंतु अगदी जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात तर अमेरिकेला पण चूक लक्षात आलेली आहे व त्यांनी म्हटलेत की बाबा आता इथून जर जायचं असेल तर इराणच्या सर्व शर्ती आपल्याला मान्य कराव्या लागतील. मग इराणने त्यांच्यासमोर एक शर्त ठेवली, पहा की तुम्ही आमच्यावर आक्रमण करून नुकसान केलेलं आहात, मग आम्हाला आता काय भरपाई पाहिजे, युद्ध भरपाई. मग पहा ही महत्वाची कंडिशन
अमेरिकेने मान्य केलं आहे व $300 बिलियन हे अमेरिका इराणला देत आहे. त्यापैकी पहिले $3 बिलियन हे गेलेले आहेत. पहिले $3 बिलियन हे युद्धबंदी किंवा अगदीच शांतता डील साईन करण्यासाठी अमेरिकेने 8 जून रोजीच दिलेले आहेत अशा वार्ता येत आहेत. म्हणजे काय पहा, अगदी अमेरिका पूर्णतः इथं हे झालेलं आहे. त्यांनी पहिल्यांदाच $3 बिलियन जे रुपये आहेत, डॉलर, $3 बिलियन जे आहेत ते इराणला ऑलरेडी दिलेले आहेत व $300 बिलियन हे अमेरिका इराणला देत आहे. का तर युद्ध जे चालवलं किंवा युद्ध भरपाई म्हणून तशा पद्धतीने त्यांनी ही रक्कम देत आहेत इराणला. म्हणजे यावरूनच लक्षात येतं की अमेरिकेसाठी हे काय त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी करून ठेवलेलं आहे. ओके, हे झालं पीस डीलबद्दल. त्याच्यानंतर आता पहा उर्वरित, ज्यावेळेस 2018 ना डोनाल्ड ट्रम्प यांनी एकदम तडखफडकीत नेता वगैरे ते होते व त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आता इराणबद्दल जे सर्व सँक्शन मी लावणार आहे. मग इराणबद्दलच्या डील सोडत असताना, म्हणजे बराक ओबामा यांनी इराणसोबत जी डील केली होती ना ती तोडत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरती काही सँक्शन लावले होते व त्या सँक्शनमध्ये पहा $24 बिलियन जी रक्कम आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती पहा इराणची आहे. म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये वगैरे आपण काय करतो पहा, आता इंडिया पण पहा ना तुम्ही, इंडियाने काय केलंय, त्यांची जी तिजोरी आहे किंवा त्यांचं जे लॉकर आहे, जसं RBIचं जे लॉकर आहे ते लंडनमध्ये पण आहे, अगदी तशा पद्धतीने आपण दुसऱ्या देशामध्ये काही आपली रक्कम वगैरे ठेवतो. म्हणजे अगदीच बँक अकाउंट वगैरे तुमचं एका सिटीमध्ये एक असतं, दुसऱ्या सिटीमध्ये एक वेगळं असतं. अगदी तशा पद्धतीने पहा आपल्या देशाची पण जे काय म्हणू शकता सेव्हिंग आहेत ना ते दुसऱ्या देशामध्ये पण आहेत. मग ती इराणची पण जी सेव्हिंग दुसऱ्या देशांमध्ये आहे अशी $24 बिलियन सेव्हिंग आहे. ओके, मग त्या सेव्हिंगवरती पण पहा त्यांनी फ्रीज केलं होतं. ओके, इराणच्या पूर्ण सेव्हिंग अकाउंट्सला त्यांनी फ्रीज केलं होतं 2018 मग आता त्यांनी $12 बिलियन जी सेव्हिंग आहे ना इराणची ती त्यांनी अनफ्रीज केली आहे. मग आता ते पैसे अगदी इराणला काढून घेता येऊ शकतात. $24 बिलियन हे इराणला परत मिळवले जाणार आहेत. त्यापैकी $12 बिलियन तर ऑलरेडी अमेरिकेने त्यांना दिलेलेच आहेत. म्हणजे हे सर्व पाहता इथे सगळ्या शर्ती कोणाच्या मान्य झालेल्या आहेत, तर नक्कीच इथे इराणच्या सर्व टर्म्स अँड कंडिशन मान्य झालेल्या आहेत. त्यामुळे युद्धामध्ये या कोण जिंकलेलं आहे आज घडलं तर इराण इथं जिंकलेलं आहे. म्हणजे अशाच पद्धतीने दिसत आहे. पण दुसरीकडे जर तुम्ही पाहिलात तर इस्रायल हे आग बबुला झालेला आहे. मग त्यामुळे पहा काल बैरतवरती त्यांनी आक्रमण केलं, त्यानंतर हिजबुल्लावरती तर ते आक्रमण चालूच आहे. मग ह्या सर्व कंडिशन जर चालू राहिल्या व इराणला जर राग आला तर इराणने जर इस्रायलवरती परत जर आक्रमण केलं तर डोनाल्ड ट्रम्प हे परत काय करतील हा महत्त्वाचा निर्णय असेल. त्यामुळे पहा 19 जून आपल्यासाठी महत्त्वपूर्ण तारीख असणार आहे, कारण स्वित्झर्लंडमध्ये या दोघांची डील साईन होणार आहे. मग हे जे MOU 14 पॉईंट्स आहेत यानुसार तर आपल्याला पाहता काय येत आहे तर इराण हे जिंकलेलं आहे, विजेता म्हणून आपण त्यांना नक्कीच घोषित करत आहोत. आता जरी पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा अमेरिका हे मान्य करत नसलं की बाबा इराण जिंकलेलं आहे, पण रियालिटीमध्ये जर मला सांगायचं काय आहे, पहिल्यांदा पहा त्यांनी कुठे व्हिएतनाममध्ये धडा घेतला नाही, त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये धडा घेतला नाही. मग त्यामुळे त्यांनी कुठे घुसले तर नक्कीच इराणमध्ये गेले व इराणमध्ये पण त्यांनी मार खाऊन आलेले आहेत. हे आपलं इथं त्यांची जी हिस्ट्री आहे ना, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. पण आता नक्कीच पहा ज्यावेळेस डील साईन होईल त्या डीलमध्ये कोणते शब्द असतात. आता इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हेच महत्त्वाचं आहे. पहा आता नक्की कारगिलचं युद्ध होतं हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. पण तुम्ही ज्यावेळेस आपल्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या वेबसाईटवरती जाता किंवा इंटरनॅशनल रिलेशनसाठी आपल्या फॉरेन मिनिस्ट्रीच्या वेबसाईटला भेट देताना त्यावेळेस तिथं काय नाव दिलेलं आहे, कारगिलचं युद्ध नाही तर कारगिलचं कन्फ्लिक्ट म्हटलेलं आहे. त्यानंतर इंडो चायना वार नाही तर इंडो चायना कन्फ्लिक्ट म्हटलेलं आहे. आता याची जी उत्तर आहेत ना, मी आय थिंक कारगिल 26 जुलैचं ज्यावेळेस आर्टिकल होतं लोकसत्तामध्ये 2 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी हे संपूर्ण डिटेलमध्ये घेतलं होतं की कारगिलला युद्ध आणि कारगिलला कन्फ्लिक्ट का म्हणत आहेत, युद्ध म्हणत नाही. आता अगदी आपण मान्य करतो इथे युद्ध आहे म्हणून, परंतु पहा त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पण म्हटलं होतं की पाकिस्तानच्या टेरिटरीमध्ये आपलं बिलकुल जायचं नाही आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही लक्ष्य मूवी पहा, लक्ष्य मूवीमध्ये ऋतिक रोशन अगदी तशा पद्धतीने चढाई वगैरे करून तो पॉईंट कॅप्चर करतो, अगदी त्या पद्धतीने ती कंडिशन दिलेली होती. मग त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो पहा, ते कन्फ्लिक्ट होतं, कारगिलचं कन्फ्लिक्ट होतं, युद्ध नव्हतं. म्हणजे असे काही शब्द असतात पहा, ते खूप चॅलेंजिंग ठरतात. जर तुम्हाला तशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारलं तर तिथं कन्फ्लिक्ट काय म्हणून तुम्ही जर युद्ध लिहिलात ना तर या विद्यार्थ्याला नॉलेज नाही आहे किंवा लॅक ऑफ नॉलेज असं तिथं म्हणून मार्क कमी केले जातात. मग आधी मी पण तुम्हाला सांगत आहे, मी आता तुम्हाला म्हटलं की बाबा इराण जिंकलेलं आहे, परंतु त्या मेमोरेंडम मध्ये जर काही पॉईंट्स देण्यात आले किंवा ते डील साईन करत असताना जर शब्दामध्ये तिथं जर गफलत झाली ना तर ते कदाचित
आपल्या परीक्षेमध्ये आपले मार्क कमी करण्याला चॅलेंजिंग ठरू शकतं. त्यामुळे थोडंसं थांबा. 19 जूनला आता स्टोरी तर तुम्हाला माहिती झालेली आहे. मग त्यानंतर 19 जूनला डील साईन झाल्यानंतर लोकसत्ता आणि द हिंदू युद्धात मग त्यामध्ये डीलमधले कोणते कोणते पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यावेळेस मी नक्की सांगेन. तत्पूर्वी तुम्हाला इराण आणि अमेरिका या दोघांमधील जे पीस आहे ते आय होप समजलेलं असेल. मग आता पुढे नक्कीच पाहणार आहोत. पण 19 जून त्यानंतर 20 जून आपण येऊ द्यात, मग त्यावेळेस आपण पाहूयात. त्यानंतर ठाकरे गटातील जे खासदार आहेत ते खरंच फुटतील का याबद्दल आपण 19 जूनच्या नंतर पाहणार आहोत. ओके डन. त्याच्यानंतर पहा, आता अगदीच डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहेत की इराणचं युद्ध संपलं ना त्यावेळेस आपण युक्रेनकडे मोर्चा वळवणार आहोत. ठीक आहे, वळवा. आम्ही पण त्यासाठीच बसलेलो. पाहूयात युक्रेन आणि रशियामध्ये काय होतं. पीस डील्स तिथं पण साईन झाले तर ते बेटरच आहे आपल्यासाठी. त्यानंतर पहा, इथे ती न्यूज मी तुम्हाला दिलेली आहे. लेबनॉनबद्दल मतभेद. आता लेबनॉनमध्ये कोणता आहेत ग्रुप, तर हेजबुल्ला आहे. ओके, पॉईंट प्लीज लक्षात घ्या. मग इस्रायल काय करत आहे, या हेजबुल्लावरती आणि बैरतवरती त्यांनी आक्रमण केलं आहे, जेणेकरून अमेरिका ती जे MOU आहे किंवा 19 तारखेची जी डील आहे ती थांबवावं असं त्यांचं मत आहे. ओके, पण होऊ नये अशी एक माझी पण इच्छा आहे. त्यानंतर चलानच्या नावाखाली देशभरात आर्थिक फसवणूक, हे पॉईंट मी आत्ताच सांगितलेले आहेत, तेच इथं देण्यात आले आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःची सुरक्षा नक्की घेण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश, गुजरातला जादा महसूल, महाराष्ट्रात मात्र मोठी तूट. आता राजकोषीय तुटीच्या प्लीज डेफिनेशन सर्व पाठ करून ठेवा. ओके, राजकोषीय तूट, त्यानंतर महसुली तूट, हे जे सर्व आहेत ना ते प्लीज एकदा पाठ करून ठेवा. लास्ट इयरला UPSCने प्रायमरी डेफिसिट विचारलं होतं परीक्षेमध्ये, त्यामुळे प्लीज डेफिसिट कोणते कोणते आहेत हे एकदा लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. पहा, आपल्या देशामध्ये आता पेयजलची कमतरता होणार आहे. मग जिल्हाधिकारी या नात्याने तुम्ही पेयजलचं संवर्धन कसं कराल यासाठी हा पॉईंट इथं महत्त्वाचे दिले आहेत. प्लीज हे तुम्ही वाचून घेऊ शकता आणि हे तुमच्या डायरीमध्ये पण नोट डाऊन करू शकता. कारण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जर पेयजलाचं नियंत्रण किंवा नियोजन कसं कराल असा जर प्रश्न आला तर तुम्ही हे नक्की सांगू शकता. ओके डन. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट न्यूज पहा, सोयीचे सेवा व्रत. आता हा जो आर्टिकल आलेला आहे तो भारत देशामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स का नाही आहे याबद्दलचा हा आर्टिकल आहे बेसिकली. तर पहा, तुम्हाला आठवत असेल कालचं लेक्चर म्हणजे काल 16 तारखेला आपलं लेक्चर नव्हतं, पण 15 तारखेला ना मी एक अभिजित बॅनर्जी सरांचा एक आर्टिकलचा पॉईंट दिलेला होता तुम्हाला, किंवा सांगण्याचा प्रयत्न केला होता की आयफोन किंवा जे गरीब आहेत ते गरीब का होत आहेत व श्रीमंत हे श्रीमंत का होत आहेत याला थोडंसं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय मी. तुम्हाला माहिती असेल आयफोन फक्त एकदा साचा बनवतं आणि एकदा त्यांनी ऑपरेटिंग सिस्टम बनवलं की त्यांची जी इंडस्ट्री आहे ना ती दिवसेंदिवस नक्कीच पुढे जास्तीत जास्त नफा कमावण्याचा प्रयत्न करत असते. बरोबर आहे. मग ती तशाच पद्धतीने प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये तसाच झालेला आहे. पहा, आज घडीला तुम्ही जर पाहिला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये भारत पुढे गेलेला आहे का, तर बिलकुल नाही. त्यानंतर मायथॉस नावाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँथ्रोपिक नावाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जे की अमेरिकन आहे. ओके, मग त्यांनी एक बनवलं पहा मायथॉस नावाचं, त्यामधील एक व्हर्जन त्यांनी बनवलं, मायथॉस नावाचं व्हर्जन त्यांनी बनवलं. मग ते मायथॉस व्हर्जन काय केलं पहा त्यांनी, हॅकिंगसाठी ते खूप बेटर आहे पहा. ओके, मायथॉस. मग अगदी पहा तुम्ही ज्या पद्धतीने अटॅक करता व अटॅक ना अगदी एक त्याचाच व्हर्जन आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करता. आता मला ते एक्सप्लेन करता येणार नाही बेसिकली, म्हणजे ते थोडंसं टेक्निकल आहे. ओके, पण लक्षात घ्या आता अगदी हा ए फ्रेंड आहे. ओके, हा ए व्यक्ती आहे व हा बी व्यक्ती आहे. ओके, मग आता हा जो बी आहे ना हा रंग बदलून आलेला आहे. ओके, हा बी हा जो व्यक्ती आहे म्हणजे ए एका गटाचा आहे. म्हणजे आता याला कसं सांगायचं, किंवा तुम्ही आय थिंक कोणती अवतार मूवी तुम्ही पाहिली असेल. पहा, अवतार मूवीमध्ये पहा ते वेगळ्या पद्धतीचे असतात, तर त्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन जो ॲक्टर आहे ना तो राहण्याचा प्रयत्न करतो, किंवा मी पण तुमच्यातलाच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. अगदी तसंच ना इथं पण आहे. हे मायथॉस काय करतं पहा, ही जी कम्प्युटर सिस्टीम आहे यामध्ये बी हा जो व्हर्जन आहे किंवा हे जे मायथॉस व्हर्जन आहे ना तो तिथं जातो, त्यांच्यासोबत संवाद साधतो. मी तुमच्यातलाच एक आहे, मला पण तुमचे जे फाईल्स आहेत ना ते मला पण मिळू द्या असं म्हणून जातो तिथं. म्हणजे स्वतःचं रूप किंवा अगदी आपल्या रामायणमध्ये आहे ना कहाणी बेस्ट म्हटल्यानंतर रावण कशा पद्धतीने साधूचा वेश धारण करून तो गेला होता, अगदी तशाच पद्धतीने पहा हे पण पूर्णतः भेष बदलून तिथं जातो. मग त्यांचे संपूर्ण जे पॉईंट्स आहेत ना तो जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत त्यामधले ओके जी कमतरता आहे ते घेऊन येतो व लगेच तो त्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतो व पहा तिथं तो जिंकतो. म्हणजे अगदी 16 वर्ष लोकांनी त्यावरती प्रयत्न केले होते की एका सिस्टीमला वगैरे हॅक करण्याचे, ते त्यांनी 5 सेकंदामध्ये ते हॅक करून दाखवलेलं आहे मायथॉसने. मग अमेरिकेने काय केलेलं आहे पहा, अमेरिकेने अँथ्रोपिकला
दुसऱ्या देशाला देण्यासाठी त्यांनी बंदी टाकलेली आहे. मग अगदीच पहा, मायथॉस मार्केटमध्ये आल्यानंतर भारतीय बँकांची झोप उडाली होती. निर्मला सीतारामन यांनी लगेच तातडीने बैठक पण घेतली होती. पहा, अँथ्रोपिक आणि मायथॉसला कसं आपण हँडल करायचं म्हणून. पण अमेरिकेने काय केलं आहे, तर अमेरिका म्हटलेलं आहे की दुसऱ्या कोणत्याही नेशनला आम्ही अँथ्रोपिक किंवा मायथॉस देणार नाही, असं त्यांनी डायरेक्टली जाहीर केलेलं आहे. मग आजपर्यंत जे भारत देशाने वगैरे डील साईन केल्या होत्या त्या पूर्णतः हे झालेल्या आहेत, आता बरखास्त झाल्या. मग त्यामुळेच पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील जी चर्चा आहे ती महत्त्वाची इथं ठरणार आहे. मग यावरून आपल्याला सांगायचं काय, किंवा हे आयफोन आणि त्याची फॅक्टरी हे उदाहरण मी का दिलेलं होतं, तर पहा आपला भारत देश काय करत आहे, तर नक्की आपण स्वतःहून काही रिसर्च वगैरे करत नाही आहोत, तर दुसऱ्या देशांनी जे काही रिसर्च केले ना त्यावरती आपण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग इथं पण तेच झालेलं आहे. अँथ्रोपिक आणि मायथॉस आपण त्यांच्याकडूनच उधार घेणार होतो, परंतु अमेरिकेने आता ते दिलं नाही आहे. मग अमेरिकेने दिलं नाही म्हटल्यानंतर पाहता अमेरिका आपल्याला काय वर्चस्वाखाली ठेवेल का नाही, तर नक्कीच ठेवेल ना. कारण पहा, अँथ्रोपिकमध्ये एवढी क्षमता आहे की तो लगे बसल्या बसल्या हॅक करू शकतो 5 सेकंदामध्ये, बरोबर. मग जर तशा पद्धतीने आपल्यावरती डिजिटल अटॅक जर व्हायला लागले तर भारत देश पहा स्वतःची हातात इथं नक्की टाकू शकतो. कारण डिजिटल सुरक्षा आपल्याला काहीच करता येणार नाही त्या सिच्युएशनमध्ये. मग नक्कीच पहा, यासाठी भारत देशाने काय प्रयत्न करायला हवेत, तर नक्कीच बघा, फक्त हे फॅक्टरी वगैरे टाकून आपल्याला चालणार नाही, तर रिसर्चवरती भारत देशाने काम करायला हवं. ज्या पद्धतीने चायनाने रिसर्चवरती 1990 पासूनच काम केलं पहा, तर त्या पद्धतीने भारत देशाने रिसर्चवरती बिलकुल काम केलं नाही. मग आता तरी पहा, देर आहे दुरुस्त आहे या कंडिशननुसार रिसर्चवरती भारत देशाने जर काम केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. अन्यथा पहा, फक्त आपण गुलाम किंवा एक सेवावृत्ती आपल्या देशामध्ये असेल व सेवाच करण्यासाठी आपण पुढे जाऊ असंच इथं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ओके, आता अगदी पहा, आपण पण सेवेचीच तयारी करत आहोत. ओके, पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपला सेवा न देता आपण नक्कीच थोडंसं थिंक आउट ऑफ द बॉक्स हे प्रयत्न करणं गरजेचे होते. परंतु पहा, आपल्याला संधी मिळाल्या नाहीत. अभिजित बॅनर्जी त्यामुळेच ते म्हणत होते पहा की मी आज जास्त पुढे का गेलेले आहे, मी आज पुढे जास्त किंवा माझा विकास का झालेला आहे, तर माझ्या आईवडिलांनी चांगले प्रयत्न केले होते किंवा माझा जो जन्म आहे तो चांगल्या घरात झाला होता, त्यामुळे मी पुढे आहे. आणि आता मी पण अगदीच इकॉनॉमिस्ट ऐवजी मी पण काहीतरी शेतकरी किंवा शेतमजूर नक्की असतो. मग नक्की त्याच सिच्युएशननुसार जर पाहिला तर आता अगदी मिडल क्लास व्यक्तींचं एक स्वप्न असतं ते सेवा. ओके, कारण दुसरीकडे पहा त्याला तेवढं रिस्क झेपत नाही ना. मग नक्कीच त्यासाठी आहे पहा, मग आपल्याला काय करावं लागेल, जे लहानपण आहे त्या लहानपणापासूनच आपल्याला रिसर्चची वृत्ती तिथं निर्माण करावी लागेल. त्यावेळेसच हे काही सर्व चित्र बदलणार आहे. अन्यथा पहा, एका रातातून हे सर्व काही बदलणार नाही आहे. ओके, त्यामुळे अगदीच पहा, पॉलिटिकल पार्टीजनी पण याबद्दल थोडंसं काम करणं काळाची गरज आहे. आय होप हा पॉईंट किंवा हा लेख जो आहे तो समजलेला असेल. त्यानंतर पुढे चला, स्मार्ट मीटरवरून राज्यभर वाद का सुरू आहे, हा आर्टिकल आपल्यासाठी तेवढासा गरजेचा नाही, कारण इथून 10 मार्काचा आणि 15 मार्काचा प्रश्न बनत पण नाही आहे पहा. ओके, फक्त तुम्हाला माहिती असलं गरजेचं, बाकी काय गरजेचं नाही आहे. नेक्स्ट आहे नवीन डिजिटल असिस्टंट AI बद्दलचं हा आर्टिकल आलेला आहे. मानसशास्त्रात एक महत्त्वाचा नियम आहे, तुम्ही स्वतःला जसा प्रश्न विचारणार तसाच दृष्टिकोन बदलतो. सध्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात AI म्हणजे नोकरीच्या जीवावर उठलेले तंत्रज्ञान असा विचार घर करून बसला आहे. आता मग यालाच आधारित पहा, एक मेनसाठी एक सराव प्रश्न मी तुम्हाला लवकरच देईन. म्हणजे अगदीच शक्य झालं तर टेलिग्रामवरती टाकण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही तिथून पण पाहू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना मिळालं नाही त्यांनी व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करा, तिथे पण तुम्हाला मी हा प्रश्न देण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू इथं संपतं. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.